प्रिय बंधू भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा. आज मी महाकृत शुभवर्तमान अध्याय 12 वचन 31. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करा या वचनावर चिंतन करत आहे. संत मार्कच्या शुभवर्तमानातील उतार्यात येशू सर्वात महत्त्वाच्या आज्ञेबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देतो. तू तुझा परमेश्वर ह्यावर तुझ्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने आणि आपल्या संपूर्ण मनाने आणि आपल्या संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसऱ्या आज्ञेबद्दल देखील येशू बोलतो, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण येशूच्या तुम्ही तुमचा परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर ह्या शब्दातून काय अर्थ प्राप्त होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता व्हिडिओच्या ह्या दुसऱ्या भागात आपण दुसऱ्या आज्ञेवर विचार करूया. ती आज्ञा म्हणजे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा. येशूच्या या दुसऱ्या आज्ञेचे पुढील 3 महत्त्वाचे घटक आहेत. 1. तुम्ही प्रेम करा. 2. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. आणि 3. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा. तुम्ही प्रेम करा. येशूच्या दुसऱ्या आज्ञेतील पहिला घटक आपल्याला प्रेम करण्यास प्रोत्साहित करतो. येशूला त्याच्या शिष्यांकडून काय हवे आहे हे अगदी स्पष्ट आहे. आपल्या शिष्यांनी प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे. प्रेम हे येशूच्या शिष्यांच्या जीवनाचे मूलमंत्र असले पाहिजे. येशूला त्याच्या शिष्यांकडून हेच हवे आहे आणि तो त्यांना हीच आज्ञा देतो. येशूच्या या आज्ञेपासून सुटका नाही. सर्व शिष्यांनी प्रेम हे त्यांचे प्राथमिक ध्येय, जबाबदारी आणि कर्तव्य मानले पाहिजे. प्रेमाशिवाय कोणीही येशूचा खरा अनुयायी होऊ शकत नाही. प्रेम हे येशूच्या खऱ्या शिष्याच्या जीवनाचे मूल तत्व आहे. कोणीही असे म्हणू शकत नाही की माझे परमेश्वरावर प्रेम आहे आणि मला येशूचा शिष्य व्हायचे आहे, परंतु मी प्राथमिक कर्तव्य म्हणून किंवा शिष्यत्वाची अत्यावश्यक गरज म्हणून लोकांवर प्रेम करणार नाही. येशूचे शिष्य असणे आणि प्रेमळ असणे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वात नसते. जर तुम्ही येशूचे शिष्य असाल तर तुम्ही लोकांवर नक्कीच प्रेम कराल, आणि जर तुमच्या लोकांवर प्रेम नसेल तर तुम्ही येशूचे शिष्य होऊ शकत नाहीत. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. येशूची इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी त्यांच्या शेजाऱ्यावर प्रेम करावे. आमचा शेजारी कोण आहे? आपण या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे आणि आपल्या शेजारी कोण आहे हे समजून घेतले पाहिजे, जेणेकरून आपण येशूची आज्ञा पूर्ण करू शकू. आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा ही आज्ञा. आपला शेजारी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर येशू देतो. नियमशास्त्राच्या एका शिक्षकाने येशूला विचारले, माझा शेजारी कोण आहे? येशूने या प्रश्नाचे उत्तर त्याला चांगल्या शेमरोनीचा दाखला देऊन सांगितले. चांगल्या शेमरोनीच्या दृष्टांतामध्ये एका माणसावर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला मारले आणि अर्धमेले सोडून ते निघून गेले. एक पुजारी आणि लेवी या रस्त्यावरून जात असताना त्यांनी त्या माणसाला रस्त्यावर पडलेले पाहिले, पण ते त्याला मदत करण्यासाठी या माणसाच्या बाजूला थांबले नाहीत. त्यांनी त्याला स्वतःला सांभाळण्यासाठीच जणू काही सोडून दिले. परंतु एक शोमरोनी प्रवास करत असताना तो माणूस जिथे पडलेला होता तिथे आला. त्याला पाहून त्याला त्याची दया आली. तो त्याच्याकडे गेला. त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्याने त्याची मलमपट्टी केली. मग त्याने त्या माणसाला स्वतःच्या गाढवावर बसवले आणि त्याला एका सराईत आणले आणि त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 दिनारी काढल्या आणि त्या सराईत मधल्या माणसाला दिल्या आणि त्याला म्हटले, ह्याची काळजी घ्या. मी परत येईन तेव्हा तुमच्या कोणत्याही अतिरिक्त खर्चाची परतफेड मी करीन. हा दाखला सांगितल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता? नियमशास्त्राच्या तज्ज्ञाने उत्तर दिले, ज्याने त्याच्यावर दया केली तो. येशू त्याला म्हणाला, जा, तू पण तसेच कर. तर या दाखल्याद्वारे येशू आपला शेजारी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देतो. येशूसाठी आपले शेजारी म्हणजे ज्याला आपली गरज आहे. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला आपल्या मदतीची गरज असल्याचे पाहतो
तेव्हा ती व्यक्ती आपल्या शेजारी बनतो किंवा बनते. म्हणून आपल्या शेजारी असणे म्हणजे कोणी आपल्या सोबत राहणे किंवा कोणीतरी आपल्या शेजारी राहणे असा अर्थ नाही. येथे शेजारी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकत्र राहणे नाही. येथे शेजारचे लोक आपल्या मुक्कामाच्या जागेवर लक्ष केंद्रित करत नाहीत. हे गरजू लोकांचा संदर्भ देते. म्हणजे शेजारी आणि दुसऱ्या व्यक्तीची गरज हे जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे. म्हणून जेव्हा मी एखाद्याला गरजू म्हणून पाहतो तेव्हा तो किंवा ती माझा शेजारी बनते. आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे. दुसऱ्या शब्दात येशूची इच्छा अशी आहे की ज्यांना आपली गरज आहे, ज्यांना आपल्या पैशांची, आपला वेळ, आपल्या संसाधनांची आवश्यकता आहे, त्या सर्व लोकांवर आपण प्रेम करावे, कारण ते सर्व आपले शेजारी आहेत. शिष्यत्वाची ही आवश्यकता महत्त्वाची आहे, कारण आपल्या जोडीदारावर, पती पत्नीवर, आपल्या मुलांवर, आपल्या पालकांवर, आपल्या कुटुंबातील सदस्यांवर, आपल्या मित्रांवर आणि कधी कधी अगदी अनोळखी लोकांवर सुद्धा प्रेम करणे सोपे असते. परंतु ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यावर प्रेम करणे सोपे काम नाही, कारण आपल्या कुटुंबातील सदस्यांवर आणि आपल्या जवळच्या लोकांवर आणि प्रियजनांवर प्रेम करणे आनंददायी आणि समाधानकारक असते आणि आपल्याला ते करायला आवडते. याशिवाय आपल्या जवळच्या आणि प्रियजनांवर प्रेम केल्याने आपल्या संसाधनांवर त्वरित मागणी होत नाही. परंतु गरज असलेल्या व्यक्तीवर प्रेम केल्याने आपल्याला अशा परिस्थितीत शिरावे लागते जिथे आपल्याला आपला पैसा, वेळ किंवा इतर संसाधने त्वरित खर्च करावी लागतील. दरोडेखोरांनी हल्ला केलेल्या प्रवाशाला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी चांगल्या शोभरुंदीला लगेच काही पैसे खर्च करावे लागले. त्याला त्याच्या शेजाऱ्यासाठी काय करायचे होते ते पुढे ढकलता आले नाही. त्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी त्याने ताबडतोब पैसे खर्च केले आणि नंतर सरायवाल्यांना असे सांगितले, त्याची काळजी घ्या. तो म्हणाला, मी परत येईन तेव्हा तुमच्या कोणत्याही अतिरिक्त खर्चाची मी परतफेड करीन. शिष्यांना आणि इतरांना दाखला सांगून झाल्यावर येशू शिष्यांना विचारतो, या तिघांपैकी लुटारांच्या हाती पडलेल्या माणसाचा शेजारी कोण होता? नियमशास्त्राच्या तज्ज्ञाने उत्तर दिले, ज्याने त्याच्यावर दया केली तो. येशू त्याला म्हणाला, जा आणि तूही तसे कर. या दाखल्याद्वारे येशू आपल्या शिष्यांना सांगतो की जो माणूस गरजू लोकांच्या गरजा पूर्ण करतो तो खरा शेजारी असतो. पण इथे आपल्याला हे जाणून घ्यायचे नाही की मी किंवा कोणीतरी शेजारी आहे की नाही. त्याऐवजी आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की आपले शेजारी कोण आहे. म्हणजे अशी कुठली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपण मदत करायला हवी, कारण त्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे. चांगल्या शोभरवण्याचा दाखला देऊन येशूने आपला शेजारी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ज्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे तो आपला शेजारी आहे. म्हणून येशूची दुसरी आज्ञा आपल्याला गरज असलेल्या लोकांवर प्रेम करण्यास सांगतो. म्हणून जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या गरजा कळतात तेव्हा ती व्यक्ती आपल्या शेजारी बनते, जिच्यावर प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीची गरज भागवायला काहीतरी मदत करणे हे आपलं कर्तव्य ठरतं. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा. आपण आपल्या शेजारी ओळखल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर आपले प्रेम दाखवायला सुरुवात केली पाहिजे. आणि आपण आपल्या शेजाऱ्यावर कसे प्रेम करावे अशी येशूची अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा असे येशू सांगतो. आपण आपल्या शेजाऱ्यावर कसे प्रेम केले पाहिजे याचे उत्तर येशू देतो. आपण स्वतःवर जसे प्रेम करतो तसे आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केले पाहिजे हे उत्तर येशूने दिलं आहे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. प्रेमाचा अर्थ अनेक धर्मगुरू, तत्त्वज्ञ, कवी, लेखक, विचारवंत, सामाजिक आणि राजकीय नेते आणि इतरांनी प्रेमाची व्याख्या करण्याचा आणि प्रेम या संकल्पनेचा खरा अर्थ व महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या द ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड या शीर्षकाच्या इंग्रजी पुस्तकात मी प्रेम या संकल्पनेचा अर्थ आणि महत्त्व ह्याची खालील 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. 1. प्रिय व्यक्तीला जीवनातून सर्वोत्तम मिळावे अशी तीव्र इच्छा असणे. आणि 2. प्रिय व्यक्तीला जीवनातून सर्वोत्तम मिळावे यासाठी दुःख आणि सहन करण्याची माझी इच्छा आणि तयारी असणे. प्रेमाचा व्यावहारिक पैलू. आपण प्रेमाच्या व्यावहारिक पैलूचा विचार केला पाहिजे.
दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आपल्याला खालील प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला जीवनातून सर्वोत्तम मिळावे म्हणून दुःख सहन करण्याची आणि प्रचंड त्याग करण्याची तयारी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखाद्याने आपल्या प्रिय व्यक्तीशी कसे वागावे. मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रेम म्हणजे इतरांसाठी जे चांगले आहे ते करण्यासाठी त्याग करणे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट मानल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, दुसऱ्याची काळजी घेणे, इतरांना त्यांच्या गरजा आणि अडीअडचणीमध्ये मदत करणे, मग ती आर्थिक मदत असो की भावनिक. इतरांना ते निराश झालेले असताना प्रोत्साहन देणे, ज्यांनी सर्व आशा आणि आत्मविश्वास गमावलेला आहे अशा लोकांना आशा देणे, इतरांना माफ करणे, त्यांनी मिळवलेले आणि कमावलेले सर्व गमावल्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास मदत करणे इत्यादी अशी अनेक उदाहरणं आहेत. मी खालील काल्पनिक परिस्थिती आणि कृतीची कल्पना केली आहे जी प्रेमळ त्यागाची कृती दर्शविते. एक सॅम्पल म्हणून काही उदाहरणं मी तयार केलेली आहेत, पण अशी अनेक उदाहरणं आपल्या जीवनामध्ये घडतात जिथे आपण खरं प्रेम व्यक्त करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती ज्याने आपली आई गमावली आहे अशा व्यक्ती समवेत आपण बसतो आणि जोपर्यंत तिथे बसणे आवश्यक आहे तोपर्यंत त्या व्यक्तीसोबत बसलेले असताना काहीही बोलत नाही, तर स्तब्धपणे त्या व्यक्तीबरोबर बसून आपण राहतो. त्याला म्हणतात प्रेम. जेव्हा एखाद्या व्यक्तीलाही समजते की दुसऱ्या व्यक्तीला तिच्या पत्नीसोबत राहण्यासाठी वेळ मिळत नाही कारण त्यांचे छोटे मूल खूप खोडकर आणि एकसारखे मागणी करणारे आहे, जेव्हा ती व्यक्ती स्वेच्छेने दुसऱ्या बाईच्या बाळाला काही काळासाठी सांभाळायला तयार होते, त्याला प्रेम म्हणतात. जेव्हा कोणी तुटलेले नाते पुनर्संचयित करण्यासाठी पहिले पाऊल उचलते आणि जे अपमान व वाईट शब्दांना तिला भूतकाळात सामोरे जावे लागले होते त्या अपमान आणि वाईट शब्दांबद्दल काहीही बोलत नाही, ते प्रेम असतं. जेव्हा एकाला माहीत असते की दुसरा मधुमेही आहे आणि त्याला आईस्क्रीमची खूप इच्छा आहे जो ती नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या सोबतीला असताना आईस्क्रीम खरेदी करणे टाळणे ह्याला म्हणतात प्रेम. दुसऱ्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर किडनी प्रत्यारोपणाशिवाय जिवंत राहण्याची अजिबात शक्यता नसल्याचं समोर आल्यावर एखाद्याने दुसऱ्याला आपली किडनी दान करण्यासाठी निर्णय घेणे ह्याला म्हणतात प्रेम. शेवटचा एक अंतिम त्याग आहे जो कधीही दुसऱ्यासाठी करण्याचा विचार खरा प्रेमीच करू शकतो. दुसऱ्यासाठी मरणे ही प्रेमाने मागितले जाणारे सर्वात मोठे वरदान आहे, त्याग आहे. येशूने म्हटले आहे, माणूस आपल्या मित्रांसाठी आपला जीव देतो, यापेक्षा मोठे प्रेम इतर कोणतेच नाही. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ तुम्ही शांतपणे प्रेमाने पाहिला, माझे मनन चिंतन ऐकून घेतले त्याबद्दल आभारी. कृपया हे मनन चिंतन तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि इतरांना पुढे पाठवा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. माझं यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. कृपया ह्या चॅनलला भेट द्या आणि त्याला पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा त्या चॅनलला पुरस्कृत करायला. आजच्या या मननाबद्दल तुम्हाला काही मला सांगायचं असेल, काही सजेशन द्यायचे असेल तर 7030447934 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉल करा आणि मला सांगा. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, ही माणसं जो माझे व्हिडिओ पाहत आहेत, जे मनन चिंतन ऐकत आहेत आणि दुसऱ्यांना पाठवत आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा कर. त्यांना आनंदात, शांतीत आणि प्रेमात ठेव. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. आमेन.